हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट हा सब्जेक्ट शिकत आहोत. तर आजचा कन्सेप्ट आहे लार्ज स्केल फिक्स रिटेलर्स. चला तर पाहूया मग. द रिटेलर्स हू कंडक्ट देअर बिझनेस ऑपरेशन्स ऑन लार्ज स्केल बाय इन्व्हेस्टिंग ह्यूज कॅपिटल, सेलिंग व्हरायटी ऑफ क्वालिटी ऑफ गुड्स आर लार्ज स्केल शॉप रिटेलर्स. तर कोणते रिटेलर्स लार्ज स्केल फिक्स रिटेलर्स असतील? तर असे मोठे शॉप्स ज्यांनी खूप सारी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि व्हरायटी ऑफ गुड्स त्यांनी आपल्या शॉपमध्ये ठेवलेलं आहे. दिस रिटेलर्स हॅव कम इन टू एक्झिस्टन्स बिकॉज ऑफ अर्बनायझेशन. आता जे शहरीकरण होत आहे वेगाने, अर्बनायझेशन होत आहे आणि त्या रिझन्समुळे अशा प्रकारचे शॉप एक्झिस्ट झालेले आहेत. देस आर फिक्स शॉप्स लोकेटेड ॲट डिफरंट लोकॅलिटीज ऑफ द सिटीजमध्ये वेगवेगळ्या लोकॅलिटीजमध्ये हे शॉप्स लोकेट झालेले आहेत. टाईप्स ऑफ लार्ज स्केल फिक्स रिटेलर्स. आता टाईप्स कोणते आहेत त्याच्यामध्ये? तर सगळ्यात पहिला टाईप येतो डिपार्टमेंटल स्टोअर्स. डिपार्टमेंटल स्टोअर इज अ लार्ज स्केल रिटेल शॉप हॅव्हिंग डिफरंट डिपार्टमेंट्स अंडर वन रूफ. म्हणजे एकाच ठिकाणी समजा एकच बिल्डिंग वगैरे असेल आणि त्याच्यामध्येच वेगवेगळे डिपार्टमेंट्स बनवलेले असतात आणि त्याला म्हणायचं आपण डिपार्टमेंटल स्टोअर. Each section deals a particular type of goods. प्रत्येक सेक्शनमध्ये, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या टाईपचे गुड्स असतील. ऑल द डिपार्टमेंट्स आर ऑर्गनाइज अँड मॅनेज बाय वन मॅनेजमेंट. आणि सगळे डिपार्टमेंट्स एकाच मॅनेजमेंटकडून ऑर्गनाइज आणि मॅनेज केले जातील. इट सेल्स अ लार्ज व्हरायटी ऑफ गुड्स. आता लार्ज व्हरायटी ऑफ गुड्स याच्यामध्ये असणार आहेच, पण कोणकोणती एक्झाम्पल्स आपण म्हणू शकतो? फूड असू शकतं, टॉईस आहे, ड्रेसेस असू शकतात. प्रत्येक सेक्शन, प्रत्येक डिपार्टमेंट वेगवेगळे गुड्स कंटेन करेल. फॉर एक्झाम्पल शॉपर स्टॉप म्हटलेला आहे. डेफिनेशन दिलेली आहे अकॉर्डिंग टू जेम्स स्टेफन्सन यांच्यामध्ये. अ बिग स्टोअर एंगेज इन द रिटेल ट्रेड ऑफ व्हरायटी ऑफ आर्टिकल्स अंडर द सेम रूफ. असं मोठं स्टोअर ज्याच्यामध्ये रिटेल ट्रेड होत आहे आणि तो ही वेगवेगळ्या टाईपचा व्हरायटीचा आर्टिकल्सचा असं म्हणता येईल. अकॉर्डिंग टू जी बी गाईल्स यांच्यामध्ये डेफिनेशन काय पहा. डिपार्टमेंटल स्टोअर इज अ कलेक्शन ऑफ शॉप्स अंडर वन रूफ. म्हणजे एकाच रूफच्या अंडर, एकाच छताखाली खूप सारे डिपार्टमेंटल्स असतील जिथे खूप सारे प्रोडक्ट किंवा व्हरायटी ऑफ गुड्सचं कलेक्शन असेल. ईच शॉप्स और डिपार्टमेंट स्पेशलायझिंग इन सेलिंग अ स्पेशल रेंज ऑफ गुड्स. प्रत्येक शॉप किंवा प्रत्येक डिपार्टमेंट स्पेशलाइज असणारा एक वेगळा गुड्स सेल करत असेल. डिपार्टमेंटल स्टोअरचे काही फीचर्स आहेत, पाहूया आपण. शॉपिंग कन्व्हिनियन्स. डिपार्टमेंटल स्टोअर्स प्रोव्हाइड अ वाईडर रेंज ऑफ गुड्स. आता डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये खूप साऱ्या व्हरायटीचे गुड्स असतात असं पण पाहिलं. म्हणजे आपल्या ऑल नीड्स एकाच ठिकाणी पूर्ण होतील. वेगळ्या टाईपचे गुड्स आपल्याला जर हवे आहेत तर ते आपल्याला एकाच प्लेसमध्ये मिळणार आहेत, म्हणून हे शॉपिंग कन्व्हिनियंट आहे. कस्टमर कॅन फुलफिल देअर वॉन्ट्स गुड्स ॲट अ डिफरंट प्राईस लेवल. वेगवेगळ्या प्राईस लेवलचे गुड्स असतील आणि एकाच ठिकाणी त्यांच्या नीड्स कंप्लीट होतील. पॉईंट नंबर 2, centralized management. In departmental stores, all the departments are independent but they are centrally owned. मॅनेजमेंट सेंट्रलाइज असतात, म्हणजे एकच मॅनेजमेंट असेल, खूप सारे शॉप्स आहेत आणि त्यांना मॅनेज करणारी मॅनेजमेंट किंवा ओनरशिप एकाच ठिकाणी असणार आहे. सो ते सेंट्रली ओन केले जाणार आहेत, मॅनेज होणार, कंट्रोल होणार, म्हणजे एकाच प्लेसवरून ते ऑल कंट्रोलवर मॅनेज होणार आहेत. जसं की ॲडव्हर्टायझिंग करायची झाली, अकाउंटिंग आहे, रिक्रुटमेंट ऑफ स्टॉफ आहे, ते एकाच मॅनेजमेंटच्या थ्रू होणार आहे. ऑल ॲक्टिव्हिटीज ऑफ डिपार्टमेंटल स्टोअर आर मॅनेज ॲट अ सेंट्रल लेवल. याचाच अर्थ ते सेंट्रल लेवलवर मॅनेज केलं जात आहे. पॉईंट नंबर 3, वाईड व्हरायटी ऑफ गुड्स. डिपार्टमेंटल स्टोअर प्रोव्हाइड अ वाईड व्हरायटी ऑफ गुड्स ऑफ डिफरंट ब्रँड्स, डिझाईन अँड कलर्स. आता हे आपण डिस्कस केलेलं आहेच ऑलरेडी. वेगळ्या व्हरायटीचे गुड्स इथे अवेलेबल असतील आणि तेही वेगळ्या ब्रँड्सचे, वेगळ्या प्राईसचे, वेगळ्या डिझाईन्सचे, कलर्सचे. Point number 4, specialization. Each department section deals in separate line of product or goods with a specialized service. So प्रत्येक डिपार्टमेंट एक स्पेशल लाईन ऑफ गुड्स कंटेन करतो. सो म्हणजे स्पेशलाइज सर्व्हिस मिळते. जशी इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट असेल तर सगळं इलेक्ट्रॉनिक सेक्शन तिथे असेल. किचनवेअर सेक्शन असेल तर सगळे किचनमध्ये असणारे सगळे आयटम्स तिथे अवेलेबल असतील. म्हणजे स्पेशलाइज सर्व्हिस मिळते त्या डिपार्टमेंटकडून. सेंट्रल लोकेशन. डिपार्टमेंटल स्टोअर प्रिफर्स सेंट्रल प्लेस ऑफ द सिटी. डिपार्टमेंटल स्टोअर अशा ठिकाणी असेल जिथे सिटीचं सेंट्रल प्लेस असू शकतं. सो द लोकेशन बिकम्स इझी फॉर कस्टमर टू ॲक्सेस. कस्टमरसाठी इझी
प्लेस झालं पाहिजे ॲक्सेस करण्यासाठी. म्हणूनच सेंट्रल लोकेशन, सिटीचं मध्यवर्ती ठिकाण जे असेल अशा ठिकाणी डिपार्टमेंटल स्टोअर्स असतात. ह्यूज कॅपिटल, येस, अशा प्रकारचे डिपार्टमेंट ह्यूज लार्ज इन्व्हेस्टमेंटनी बनवले जातात. सो त्यांच्यासाठी मोठी इन्व्हेस्टमेंट असावी लागते. दिस कॅपिटल इज रिक्वायर्ड फॉर स्पेशियस प्लेस. पहिली गोष्ट जागा अवेलेबल करण्यासाठी, व्हरायटी ऑफ गुड्स स्टोअर करण्यासाठी, स्टाफ सॅलरी, ॲडव्हर्टाइजमेंट, इलेक्ट्रिसिटी, या प्रत्येक गोष्टीसाठी खूप सारा पैसा असणं गरजेचं असतं. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये कॅपिटल अवेलेबल असायला हवं. नो क्रेडिट फॅसिलिटी, पॉईंट नंबर 7. Departmental store works on cash basis or they accept credit cards but do not offer credit facility. हे स्टोअर्स कॅश बेसिसवर काम करतात. हे कार्ड ॲक्सेप्ट करतील बट क्रेडिट फॅसिलिटी देत नाहीत. ओके. नेक्स्ट टाईप आहे सुपर मार्केट शॉप. Supermarket is a large retail organization which mainly sells wide variety of food and grocery items on the basis of self-service. तर सुपर मार्केट हे असं मोठं ठिकाण ज्या ठिकाणी खूप साऱ्या व्हरायटीचे गुड्स असणार आहेत. फूड असेल, ग्रोसरी असेल, ते सेल करण्यासाठी ठेवलेलं असेल सेल्फ सर्व्हिस बेसिसवर. म्हणजे सेल्फ सर्व्हिस बेसिस म्हणजे कस्टमर स्वतः जाणार, स्वतः त्याला हवं ते प्रोडक्ट सिलेक्ट करेल आणि मग बिलिंग काउंटर असेल त्या ठिकाणी त्या प्रोडक्टचं बिलिंग केलं जाईल. ओके. तर सुपर मार्केट तुम्ही पाहिलेलं असणारच आहे. सुपर मार्केट इज अ लार्ज रिटेलिंग शॉप वेअर गुड्स आर केप्ट ऑन ओपन रॅक्स. ओपन रॅक्सवर गुड्स ठेवलेले असतात. बायर्स हॅव टू सिलेक्ट प्रोडक्ट, place them in a trolley or a box and bring them near the gate, and where a clerk prepares the bill on a counter for the goods selected. The buyers pays the bill and takes delivery of goods. आता आपण पाहूया डेफिनेशन. Large stores selling a wide variety of consumer goods, particularly food and small articles of household requirements. So normally food आणि small articles असतील जे आपल्या हाऊसहोल्ड गरजेचे असतील असे सगळे गुड्स जे आहेत, कन्झ्युमर गुड्स जे आहेत, त्याची वाईड व्हरायटी ज्या ठिकाणी ठेवलेलं असेल असं मोठं स्टोअर असणार आहे सुपर मार्केट. आता फॉर एक्झाम्पल बिग बाजार, डी मार्ट, रिलायन्स फ्रेश हे काही एक्झाम्पल्स आहेत सुपर मार्केटचे जिथे नॉर्मली आपण जात असतो. फीचर्स ऑफ सुपर मार्केट शॉप. आता फीचर्स काय आहेत बघा. लोकेशन. Supermarkets are generally situated at the central location of the city where there is a population concentration. जिथे पॉप्युलेशन जास्त असेल अशा ठिकाणी सेंट्रली जे मेन इम्पॉर्टंट प्लेस असेल अशा ठिकाणी हे लोकेट झालेलं असणार आहे सुपर मार्केट. टाईप्स ऑफ गुड्स तर आपल्याला माहीतच आहे. डे टू डे रिक्वायरमेंटसाठी असणारे सगळे गुड्स जे आहेत इथे अवेलेबल असतात आणि खूप साऱ्या व्हरायटीमध्ये अवेलेबल असतात. ओके. जसं की फूड, ग्रेन्स, टीन फूड, बेकरी प्रोडक्ट, ग्रोसरी, स्टेशनरी हे सर्व प्रोडक्ट्स इथे अवेलेबल असतील. सेल्फ सर्व्हिस, येस, सेल्फ सर्व्हिस असते. आपल्याला स्वतःहून ते प्रोडक्ट जे हवे ते घ्यायचे आहेत, बॉक्समध्ये घ्यायचे आहेत, तिथे कंटेन करायचे आहेत आपल्याला आणि मग नंतर ते काउंटरवर जाऊन आपल्याला बिलिंग करावं लागेल आणि स्वतःच डिलिव्हरी घेऊन घरी यावं लागेल. सो कस्टमर कॅन सिलेक्ट द गुड्स फ्रॉम द इन्फॉर्मेशन प्रिंटेड ऑन दी प्रोडक्ट इन्फॉर्मेशन असते प्रिंट केलेली आणि त्या बेसिसवर आपण प्रोडक्ट सिलेक्ट करू शकतो. रिझनेबल प्राइजेस. सुपर मार्केट बायज गुड्स ऑन लार्ज स्केल. आता सुपर मार्केट हे मोठ्या लेवलवर क्वांटिटीवर गुड्स परचेस करत असतं मॅन्युफॅक्चरकडून. त्याच्यामुळे ते गुड्स जेव्हा सेल करण्यासाठी ठेवतात तेव्हा ते डिस्काउंटवर ठेवतात आणि याचा फायदा कस्टमरला होतो आणि रिझनेबल प्राइसमध्ये त्यांना गुड्स परचेस करता येतं. कॅपिटल. सुपर मार्केट मोठ्या क्वांटिटीवर गुड्स खरेदी करत असतात. जागाही मोठी असते त्यांची प्लेस आणि यासाठी गरजेचं असतं मोठ्या प्रमाणामध्ये कॅपिटल. सो लार्ज कॅपिटल गरजेचं आहे सुपर मार्केट शॉप रिक्वायर करण्यासाठी. इट इज एस्टॅब्लिश बाय कोऑपरेटिव्ह सोसायटीज अँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सच ॲज रिलायन्स फ्रेश, टाटा ग्रुप, ग्राहक पेठ एक्सेट्रा. हे काही एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहेत. ठीक आहे. तर हे सुपर मार्केट कोण एस्टॅब्लिश करू शकतं किंवा करतं हे याचं सांगण्यासाठी आहे. जसं कोऑपरेटिव्ह सोसायटीज आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं एक्झाम्पल्स दिले आहेत. कॅश सेल्स. गुड्स आर सोल्ड ओनली ऑन कॅश बेसिस. कॅश बेसिसवर गुड सेल केला जातो. क्रेडिट फॅसिलिटी इथे दिली जात नाही कस्टमरला. सम स्कीम्स आर इंट्रोड्यूस सच एज कॅशबॅक स्कीम, लॉयल्टी प्रोग्राम्स, अशा काही स्कीम्स दिल्या जातात बट क्रेडिट फॅसिलिटी नसते. तो फक्त कॅश सेल इन्क्रीज करण्यासाठी फॅसिलिटी दिलेल्या असतात. अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग हा एक फीचर आहे. पॅकेजिंग प्लेस इम्पॉर्टंट रोल इन सेलिंग द प्रोडक्ट सेल करण्यासाठी पॅकेजिंग त्याची जेवढी अट्रॅक्टिव्ह असेल तेवढा चांगला असेल, कारण जेवढी अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग असेल तेवढा जास्तीत जास्त सेल होतो. सो म्हणून चांगल्या प्रकारे ते पॅक केलेले असतात.
आणि त्याची क्वांटिटी, क्वालिटी, वेट, प्राइस, कंटेंट सगळं काही त्याच्यावर इन्क्लूड असणार आहे पॅकिंगवर. इम्पल्सिव्ह बाईंग. कस्टमर गेट इंड्यूस टू बाय अनवॉन्टेड आयटम जस्ट बिकॉज ऑफ अट्रॅक्टिव्ह पॅकिंग. इम्पल्सिव्ह बाईंग म्हणजे काय? नको असणारा पदार्थ सुद्धा घ्यायची इच्छा त्या कस्टमरला होते बिकॉज ऑफ पॅकिंग किंवा ती ऑफर किंवा स्कीम असेल आणि सेल प्रमोशन पण असू शकतं. याच्यामुळे कस्टमरला एखादी वस्तू घ्यायची नसतानाही, गरज नसतानाही तो घेत असतो. याला इम्पल्सिव्ह बाईंग म्हणणार आहोत. ओके. आता पुढचा टाईप दिलाय चेन स्टोअर्स. चेन स्टोअर्स आर रिटेल स्टोअर्स ओन बाय सिंगल ऑर्गनायझेशन. चेन स्टोअर हे एक रिटेल स्टोअरचा टाईप आहे असं म्हणूया. सिंगल ऑर्गनायझेशन याची मालक असते. चेन स्टोअर इज अ नेटवर्क ऑफ अ नंबर ऑफ ब्रांचेस सिच्युएटेड डिफरंट लोकॅलिटीज. वेगवेगळ्या लोकॅलिटीजमध्ये अवेलेबल असणारे स्टोअर्स असतील आणि यांना लिंक करणारं एकच ऑर्गनायझेशन असते. दे आर ओन, मॅनेज अँड कंट्रोल बाय इट्स हेड ऑफिस. द अपियरन्स इज सेम इज इंटरनल अँड एक्सटर्नल डिस्प्ले. अपियरन्स सुद्धा सेम असतो या टाईपचे जे शॉप्स असणार आहेत. ब्रांचेस असणार आहेत, त्यांचा इंटरनल डिस्प्ले, एक्सटर्नल डिस्प्ले सिमिलर असणार, फर्निचर सेम असेल, नेम बोर्ड सेम असतात, स्टाफचा युनिफॉर्म सुद्धा सेम असतो. ओके. जसं की आपण म्हणू शकतो बाटा स्टोअर्स आहे, रेमंड स्टोअर्स आहे, विजय सेल्स आहेत, क्रोमा आहे आणि खूप सारे एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो चेन स्टोअर्सचे. हे वेगवेगळ्या लोकॅलिटीजमध्ये तसे स्टोअर्स आपल्याला दिसतील. त्यांचे डिझाईन्स, कस्टमर जो युनिफॉर्म वगैरे आहे तिथे असणाऱ्या स्टाफचा सिमिलरच दिसणार आपल्याला. डेफिनेशन बघा चेन स्टोअरची. चेन स्टोअर शॉप्स कन्सिस्ट ऑफ अ नंबर ऑफ सिमिलर शॉप्स ऑन बाय अ सिंगल बिझनेस फर्म. एकाच सिंगल फर्मनी अक्वायर केलेले, ऑन केलेले सिमिलर शॉप्स वेगवेगळ्या प्लेसेसवर असणार आहेत, त्याला म्हणायचं चेन स्टोअर. ठीक आहे. अकॉर्डिंग टू क्लार्क अँड क्लार्क, चेन स्टोअर सिस्टम कन्सिस्ट ऑफ अ नंबर ऑफ रिटेल स्टोअर्स which sell similar product are centrally owned and operated under one management. So एकाच मॅनेजमेंटच्या अंडर खूप सारे शॉप्स अवेलेबल असतील आणि ते फक्त एकाच काइंडचा प्रोडक्ट सेल करणारे असणार आहे. त्याला आपण म्हणायचं चेन स्टोअर्स. फीचर आहे चेन स्टोअरचे बघूया. लो अँड युनिफॉर्म प्राइस पहिला फीचर आहे. ड्यू टू सेंट्रलाइज बाईंग फ्रॉम हेड ऑफिस. हेड ऑफिसमधूनच कम्प्लिटली बाईंग होत असते आणि नंतर ती मग डिस्ट्रीब्यूट होत असते वेगवेगळ्या चेन स्टोअर्समध्ये. त्याच्यामुळे यांची प्राईस जी आहे ती नॉर्मली कमी असते, ऑपरेशनल एक्सपेन्स कमी असतो आणि लो कॉस्ट असते गुड्सची. त्याच्यामुळे प्राईससुद्धा कमीच ठेवलेली असते. देर इज युनिफॉर्मिटी इन प्राईस इन ऑल चेन स्टोअर्स. कोणत्याही चेन स्टोअरमध्ये जा, त्या वस्तूची प्राईस तीच असणार. म्हणजे तो सिमिलर प्रोडक्ट सगळ्या शॉपमध्ये जरी असला तरी त्याची किंमत बदलत नाही, एकच प्राईस असते. युनिफॉर्मिटी. एव्हरी चेन स्टोअर्स हॅज द सेम स्टाईल ऑफ एक्सटर्नल इंटरनल लेवल्स. युनिफॉर्मिटी म्हणजे सारखेपणा पण म्हणू शकतो, सिमिलरिटी म्हणू शकतो. एक्सटर्नल पार्ट असू द्या किंवा इंटरनल असू द्या, संपूर्ण स्टाईल, डिझाईन सर्व सेम असणार आहे. इंटेरियर सेम असेल, कलर सेम असणार, डिस्प्ले सेम असतील. ह्याचं कस्टमर कॅन इझिली आयडेंटिफाय द चेन स्टोअर. म्हणून आपण इझिली ते आयडेंटिफाय सुद्धा करू शकतो चेन स्टोअर. लिमिटेड रेंज ऑफ गुड्स. चेन स्टोअर सेल अ लिमिटेड रेंज ऑफ गुड्स प्रोड्यूस बाय अ पर्टिक्युलर मॅन्युफॅक्चर. तर पर्टिक्युलर मॅन्युफॅक्चर असल्यामुळे जे प्रोडक्ट अवेलेबिलिटीची रेंज जी आहे ती लिमिटेड असते. मॅन्युफॅक्चर्स ओपन द चेन स्टोअर्स बाय देमसेल्व्स और थ्रू डिस्ट्रीब्युटर्स. सो मॅन्युफॅक्चरर्स असे चेन स्टोअर ओपन करतात स्वतःहून किंवा डिस्ट्रीब्युटर ओपन करतात. बाटा शॉप सेल्स फुटवेअर मॅन्युफॅक्चर बाय बाटा शूज कंपनी. आता बाटा शॉप सेल जे आहे ते कोणी क्रिएट केलेलं आहे तर बाटा शूज कंपनीने. ठीक आहे. लार्ज इन्व्हेस्टमेंट. चेन स्टोअर रिक्वायर्स लार्ज फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट. याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंटची गरज असते. लार्ज नंबर ऑफ ब्रांचेस असतात, त्यांना मॅनेज करायचं आहे, स्टाफ असणार आहे, त्यांची सॅलरी द्यायची आहे, ॲडव्हर्टाइजमेंट करावी लागेल, डेकोरेशन्स, डिझाईन्स हे सगळं मेंटेन करावं लागेल. सो म्हणून याची इन्व्हेस्टमेंटसुद्धा किंवा कॅपिटल रिक्वायरमेंटसुद्धा मोठ्या प्रमाणात असणार आहे. ठीक आहे. पुढे distribution through branches. Chain store purchase in large scale from the producer and then distributes them through its branches. So distribution कशा पद्धतीने होणार आहे तर हेड ऑफिस असल्यामुळे ते एकदाच लार्ज क्वांटिटीमध्ये परचेस करेल आणि मग ब्रांचेस थ्रू याचा सेल केला जाईल. कॅश सेल हे एक फीचर आहे. चेन स्टोअर सेल दर गुड्स ऑन कॅश बेसिस. फक्त कॅश बेसिसवर सेल केला जाईल. कॅश सेल अवॉइड्स द प्रॉब्लेम ऑफ बॅड डेबिट्स. सो बॅड डेबिटचा प्रॉब्लेम जो असतो क्रेडिट सेलमुळे जे होतात, पैसे डुबण्याचे चान्सेस असतात, हे कॅश सेलमुळे होत नाहीत. पण मोस्टली कॅश सेलच प्रिफर केलेला असतो, क्रेडिट सेल नाही.
क्वालिटी ऑफ गुड्स, द चेन स्टोर्स सेल स्टँडर्डाइज अँड ब्रँडेड गुड्स. चेन स्टोर असल्यामुळे ठराविक सर्टन टाईपचा गुड्स, सर्टन कंपनीचा गुड्स असतो आणि तो स्टँडर्डाइज आणि ब्रँडेड गुड्स असतो. द क्वालिटी ऑफ गुड इज अश्युअर्ड टू कस्टमर्स इन चेन स्टोर्स. नेक्स्ट टाईप आहे वन प्राइस शॉप. द शॉप वेअर द प्राइस ऑफ ऑल द प्रोडक्ट और गुड्स आर द सेम इज नॉन एज वन प्राइस शॉप. आता हे अशा पद्धतीचं शॉप असेल जिथे कोणताही प्रोडक्ट घेतला तरी त्याची किंमत सेमच असणार आहे, एकच असणार, वन प्राइस. दिस शॉप सेल्स अ लार्ज व्हरायटी ऑफ गुड्स ऑफ डेली यूज ॲट लो प्राइस. इथे वेगळ्या पद्धतीचे आपल्याला अवेलेबल असणार आहे, आपल्याला हवे असणारे वेगवेगळ्या पद्धतीचे व्हरायटीचे गुड्स इथे अवेलेबल असतील. प्रोडक्ट इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर साईज अँड क्वालिटी आर सोल्ड ॲट वन कॉमन युनिफॉर्म प्राइस. त्याची साईज कितीही छोटी असो किंवा मोठी असो, त्याची क्वालिटी कशी असो, ते एकाच प्राईसमध्ये विकले जातील. द प्राईस आर फिक्स इन ॲडव्हान्स, कारण ॲडव्हान्समध्येच प्राईस फिक्स केलेली असते. गुड्स लाईक गिफ्ट आर्टिकल्स, वॉचेस, शॅम्पूज, हेअर प्रोडक्ट, हाऊसहोल्ड आर्टिकल्स, क्रोकरी. फॉर एक्झाम्पल शॉप सेलिंग गुड्स फॉर ₹49, ₹99, ₹199 अशी प्राईस फिक्स केलेली असते. 49 प्राईस असणारे प्रोडक्ट, ₹99 प्राईस असणारे प्रोडक्ट, $199 प्राईस असणारे प्रोडक्ट. ठीक आहे. सो हे वन प्राइस शॉपमध्ये असेल. आता आपल्याला फीचर्स बघायचे आहेत. युनिफॉर्म प्राइस. ऑल द गुड्स वेदर बिग और स्मॉल साईज आर सोल्ड गुड्स ॲट वन स्टँडर्ड फिक्स प्राइस. प्राइस युनिफॉर्म असते, म्हणजे ठरलेली असते आधीच. गुड्स कितीही मोठा असो छोटा असो, क्वालिटी कशीही असो, प्राइस एकच ठरलेली असणार आहे. बार्गेनिंगला चान्सेस नसेल. लो प्राइस. युजली प्रोडक्टची क्वालिटी वर डिपेंड असणार आहे प्राइस किती असेल, पण नॉर्मली ते रिजनेबलच असते आणि लो असते. Variety of goods. These shops usually deal in variety of small size goods. There is a wide scope of choice of goods. For example, stationery, toys, fun games, play cards, cosmetics. The variety of goods इथे ठेवलेली असणार आहे छोट्या मोठ्या साईजचे. सो खूप सारी चॉईस अवेलेबल असते कस्टमरला परचेस करण्यासाठी, जसं की स्टेशनरी, टॉईज, फन गेम्स, प्ले कार्ड्स, कॉस्मेटिक, हे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. Locations. These shops are located in busy centers of the city such as busy trade street near railway station. असे जे शॉप्स आहेत ते लोकेट असतात बिझी सेंटर्स असणाऱ्या ठिकाणी, जसं की बिझी स्ट्रीट असू शकतात, रेल्वे स्टेशनच्या बाजूला, बस स्टॉपच्या इथे. अशा ठिकाणी वन प्राइस शॉप्स अवेलेबल असतील. समटाइम दिस शॉप इज टेम्पररी सेटअप इन फेअर्स और एक्झिबिशन. कधी कधी हे असे जे शॉप्स आहेत ते फेअर्स और एक्झिबिशन्सच्या ठिकाणी सुद्धा उभे केलेले असतात, सेटअप केलेले असतात. कॅश सेल. Yes, in these shops also goods are sold on cash basis only. No credit facility is given. Credit facility इथेही available नसते. Less capital. Due to small goods, these stores require less amount of capital. Investment कमी असते, त्याच्यामुळे कमी प्रमाणामध्ये कॅपिटलची इथे गरज असते. ठीक आहे. नेक्स्ट आहे टाईप मॉल. अ मॉल इज अ लार्ज इन्क्लोज शॉपिंग कॉम्प्लेक्स. मॉल म्हटलं की मोठी शॉपिंग कॉम्प्लेक्सची बिल्डिंग असेल, तिथे खूप सारे स्टोर्स असतात, बिझनेस असणार आहेत, रेस्टॉरंट सुद्धा असतील. मॉडर्न शॉपिंग मॉल इज अन अमेरिकन टर्म इन विच वन और मोर बिल्डिंग्स फॉर्म अ कॉम्प्लेक्स. मॉडर्न शॉपिंग मॉल कशा पद्धतीचे आहेत? अमेरिकन टर्म प्रमाणे जर पाहिलं, एक किंवा जास्त बिल्डिंग्स एकाच कॉम्प्लेक्समध्ये येणार. मॉडर्न टाईपचे शॉप्स तिथे असतील, जिथे कस्टमर आला तर त्याला डिफरंट प्रोडक्ट्स मिळतील तिथे वेगळ्या पद्धतीचे, अँड वन युनिटमध्ये असणार आहेत ते, और स्मॉल युनिट्समध्ये सुद्धा असतील. फ्रॉम द लेट 20th century, entertainment venues such as movie theaters and restaurants began to be included. 20th century पासून एंटरटेनमेंट व्हेन्यूज सुद्धा मॉलमध्ये इन्क्लूड केला गेला आहे, जसं की थिएटर्स, रेस्टॉरंट सुद्धा तिथे आणले गेलेले आहेत मॉलमध्ये. Nowadays, the popularity of mall is increasing because of variety of things available in one place. पण आता मॉलची जी पॉप्युलॅरिटी जी आहे ती खूप वाढलेली आहे, कारण एकाच ठिकाणी आपल्याला सगळं काही मिळत आहे. जसं की एक्झाम्पल दिलं फोनिक्स मॉल, इन ऑर्बिट मॉल. There is a thin line of difference between various retail shops such as departmental stores, chain stores, mall, etc. सो काही ठराविक प्रमाणामध्ये सगळ्या टाईप्समध्ये फरक आहे असं म्हटलेलं आहे. सो इथे आपण टाईप्स पाहिलेले आहेत लार्ज फिक्स रिटेलर शॉप्सचे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच आपण स्टडी करणार आहोत. बाकीचे कन्सेप्ट आपण न्यू व्हिडिओमध्ये पाहूया. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.